एव्हरीबडी गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग जो आहे तो स्पेशल आहे, कारण आज काय करतोय तुम्हाला सांगतो. आज चाललोय आपण छावा मूवी बघण्यासाठी. छावा मूवी बघा, भारी छावा मूवी आलेला आहे आणि त्यासाठी एवढं चांगलं लोकांचा रिस्पॉन्स आहे. तर मग आज मी आणि विशाल चाललोय मूवी बघायला. लेट्स सी कसा मूवी आहे, काय आहे. चला मी सर्वात अगोदर तर मी आंघोळ करतो, आवडतो आणि मग त्यानंतर भेटू आपण. चलो, आपलं आवरून तर झालेलं आहे आता, बट प्रॉब्लेम काय झालाय माहितीये, मी आणखीन सकाळपासून काही खाल्लंच नाही आणि ते मला आता आठवलं एवढ्या सगळ्या गडबडीत. तर मग मी समजत नव्हतं काय खायचं, म्हणून मी लगेच कारण की डाएट चालू आहे म्हणून मी अंडी बॉईल करायला लावले, म्हणजे टाकले खाली 4 अंडी. ते तरी खाऊन जाऊ ऍटलीस्ट, म्हणजे बाहेरचं काहीतरी फालतूचं खाणं नाही होणार, हा उद्देश होता माझ्या डोक्यात. चलो, विशालचा पण फोन आला मला आता की तो तिकडनं निघालाय. सो लेट्स गो. हे बघा 4 अंडी केली मी, म्हणजे मग नंतरला मला ना बाहेरची काही असं फालतू न डाएट मोडणार, तेलकट वगैरे खायची गरज नाही पडणार. नाहीतर मग माझं काही ना काहीतरी बाहेरचं होतं, मग त्यामुळे मग डाएट मोडतो. क्लिअर. एक तुम्हाला मस्त अशी टिप देतो मी. तुम्हाला जर अंडी अशी इझी आणि क्लीन म्हणजे न फुटता जर हे ओपन करायचे असतील ना, तर फक्त अंडी आणि त्यामध्ये मीठ ऍड करायचं थोडंसं, मग बघा किती स्मूथली. नाहीतर मला हे शिकायला 10 वर्ष लागली. मी तुम्हाला एका दिवसात सांगतोय, त्यामुळे लक्षात ठेवा. शो चालू व्हायला फक्त 15 मिनिट बाकी आहेत आणि तिकडे विश्ल्या मला कंटिन्यू कॉल करतोय. मी पुढे जातो, मी डायरेक्ट पुढे जातो म्हणतो. मी मला मिस नाही करायचंय. आणि अशा मेन टाइमला उबर बुक होत नाही, एवढं केवढा डेंजर प्रॉब्लेम होतो बघा. एवढं डेंजर ह्याच्या आयला, ह्याच्या काय करायचं ह्याचं. 1 मिनिटात आलो, फक्त 1 मिनिटात पोहोचतोय. हो, 1च मिनिटात. हे प्रत्येक वेळेस असंच होतं की कॅब मेन टाइमलाच कॅब बुक होत नाही आणि तिकडून विश्ल्या मला कंटिन्यू कॉल करतो माहिती का, की 5 मिनिटात तू पोहोच, 5 मिनिटात पोहोच, नाही तर मी जातो. बोललो की नाही, 1 मिनिटामध्ये पोहोचलोय मी. 1 मिनिटामध्ये. 2014 मध्ये पहिलं जून मध्ये पाऊल टाकलं, त्याच्यानंतरचा हा दुसरा व्लॉग आहे गाईज. बस खतम. पण तुला बोललेलो मी 1 मिनिटामध्ये पोहोचतोय. 1 मिनिटामध्ये पोहोचलो का नाही? तू किती मिनिटात पोहोचला? 25 मिनिटात पोहोचलो. अशा प्रकारे पोहोचलेलो आहे फक्त मी 1 मिनिटामध्ये. तर काय आजच्या मूवी बद्दलचं काय म्हणणं आहे? आजच्या मूवी बद्दल फक्त एवढंच की मला पाहायचं होतं की काय दाखवलं गेलंय, म्हणजे आपल्या महाराजांचा इतिहास एवढ्या मोठ्या लेवलवर दाखवणार आहे फर्स्ट टाइम. तो बघाय. मी लहान होतो, 9वी 10वीला असं, 8वी 9वीला रायगुड्यांच्या व्याख्यानाला गेलतो. त्यावेळेस मी फर्स्ट टाइम आयुष्यात नाही का असं छत्रपती संभाजी महाराजांना ऐकून रडलो. आणि आपण शाळेत असताना त्या जास्त आपल्याला कसं होतं की त्या वयात आपण ते नॉलेज घेत नाही शाळेत असल्यावर. म्हणजे आपण उडान टप्पूगिरी करतो, आपली दैवत येते. आणि खूप जणांना माहित पण नाहीये की मी सारखं तुळापूरला जातो. आज नाही बरं का, म्हणजे मी सोशल मीडियावर यायच्या अगोदरपासून मी माझी पहिली ऍक्टिव्हा घेतली होती ना. मी ऍक्टिव्हा घेतल्याच्या नंतर नवीन गाडी घेतली म्हणून मी तिकडे गेलो होतो तुळापूरला, जिथं आपल्या महाराजांची समाधी तिथं त्या ठिकाणी. एक नंबर आहे, एक नंबर. मी फिल्म बघण्यासाठी काल मी सकाळी 4 वाजता आलो. मी जसं माझ्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं लोकांना, 4 वाजता येऊन मी मोहितला फोन केला की आपल्याला काही माहित नाही, आपल्याला आज जायचंय म्हणजे जायचंच आहे. तर मोहित पण एका बाहेर म्हणला 100% जाऊ. सगळ्यात मला अभिमानाची गोष्ट काय वाटते माहिती का, आपल्या छत्रपती शंभूराजांचा इतिहास आज अख्ख्या भारतातल्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. याच्यासाठी खरंच मी ऋणी आहे प्रोड्युसर्स, डिरेक्टर आणि ऍक्टर्स. म्हणजे कसंही करून आपल्या राजांचा इतिहास अख्ख्या भारतात पोहोचतोय, हीच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर ही भावना महत्वाची, भावना महत्वाची आहे. प्रत्येकाने जाऊन ही फिल्म पाहिली पाहिजे. मी अजून पाहिली नाहीये, पण मला एवढं गॅरंटी आहे की आमच्या राजांच्या इतिहासावर एवढी गॅरंटी आहे की फिल्म एवढी खतरनाक असणार आहे ना 100%. मी अजून पाहिलं नाही, काही नाही. मी ट्रेलर पण नाही पाहिला. मी पहिला जो टीजर आलता का त्यांचा, तो टीजर पाहिला होता आणि त्याच्यावरती मी डायरेक्ट आता पिक्चर बघायला चालतोय. एक नंबर. चलो, तर लोकांच्या रील्स बघितले ज्यात लोकांच्या डोळ्यात पाणी येते. तो जे सीन बघताना शेवटचे 45 मिनिटाचे ते जे आहेत ना, मला आदित्य पण बोलत होता की शेवटचे 45 मिनिटं मित्र असं डोळे माझे जात नव्हते. मी मुद्दामून इग्नोर करत होतो त्या गोष्टींना. म्हणजे बघ, चला कसं आहे रिव्ह्यू देतो टीमचा. पण मी पण खूप एक्साइटेड आहे ही मूवी बघण्यासाठी. टक्कर 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 टक्कर. द्या स्कॅनर द्या पटकन. येस, आमचं संपणार पिक्चर. छत्रपती संभाजी महाराज की जय. काय विषय, एक्साइटेड, काय फिलिंग? एक नंबर. फोन पडला मग खाली.
इंटरवल झाला जस्ट आत्ता आणि या पिक्चरमध्ये गाईज एवढे भारी भारी सीन आहेत, एवढे भारी भारी महाराजाबद्दल दाखवले ना, बापरे. तो सिंहासोबतचा सीन तर एवढा ग्रँड वाटतो फ्रेमवरती, स्क्रीनवरती. क्लास क्लास क्लास. आणि सगळे कॅरेक्टर पण एवढे भारी घेतलेत ना, एवढे भारी भारी कॅरेक्टर आहेत. मराठीतले संतोष जुवेकरचा आहे, नंतर सारंग आहे, सारंगसाठी एवढे भारी भारी वाटतायत सगळ्या गोष्टी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता तर फक्त हे इंटरवल झालाय. मी एक्साइटेड आहे की जो एंडचा जो पार्ट आहे तो मी खूप ऐकलोय की त्याच्याबद्दल तर खूप, म्हणजे ते शेवटची 40 मिनिट तर खूप भारी आहेत. ते बघू चला. पहिला इंटरवल एक नंबर, एक नंबर. विशाल तिकडे आणखीन हे घेतोय, काय आपला कोक आणायला गेलाय. मी नाही पित, तोच पितोय. डाएट चालू आहे माझं, त्याचं नाही चालू आहे. पिक्चर संपला, मूवी संपली आणि आम्ही आत्ता बाहेर आलो आणि म्हणलं इथं आल्यानंतर पुढं ब्लॉग मूवीबद्दल पुढं बोलावं. खूप भारी होता मूवी, खूप भारी. शेवटचे क्षण तर एवढे भारी होते, एवढे भारी वाटत होतं मूवीमध्ये. ज्यावेळेस ते काही गोष्टी होत्या, ज्यावेळेस महाराजांचे डायलॉग होते, त्यानंतर ज्यावेळेस महाराजांची नखं काढत होते, जीभ काढत होते, त्यावेळेस तर अंगावरती थरारा होता, काटा होता अंगात. सगळ्यांच्या डोळ्यात तिथं आजूबाजूला पाणी होतं, डेंजर होतं. क्षण जे होते ते भारी होता. म्हणजे एक नंबर मूवी आहे गाईज. प्रत्येकाने बघा. आणि मी तुम्हाला सांगतोय प्रत्येकाने बघितलं पाहिजे मूवी. जेवढे कोणत्या महाराष्ट्रातनं आपण बघतोय ना, या पिक्चरला नक्की जा. माझ्याही डोक्यात नव्हतं जायचं, विशालमुळे माझं जाणं झालं, पण एवढा भारी. मी रिकमेंड करेल प्रत्येकाला. आणि रिव्ह्यू 5 स्टार तुम्हाला सांगतो, त्यामुळे प्रत्येकाने जा, एक एक्सपिरियन्स म्हणून बघा बस. एक आता रिव्ह्यू घेऊ आपण दादांकडनं. दादू रिव्ह्यू. दादू म्हणतो ते नक्की जाऊन पहा. हा, तुमचं काय रिव्ह्यू आहे? एक नंबर. हा, म्हणजे लय मोठ्या लेवलला केलाय. वाटतंय खर्च केलं का वाटतं. फाईट सिक्वेन्स खतरनाक होते, इमोशन्स लय भारी मांडले गेले आणि सगळंच भारी. बीजीएम भारी आहे. ॲक्टर जे निवडलेत फिल्मसाठी कास्टिंग ती पण भारी आहे. पण प्रत्येकाने जाऊन हा मूवी थिएटरमध्येच पहा, कारण ज्यावेळेस प्रोड्युसरचे पैसे वसूल होते त्यावेळेस अशी मूवी परत बनते. म्हणून जाऊन पटकन हा मूवी पहा. आणि आपल्या राजांचा इतिहास किती मोठा आहे, आणि आपले संभाजी महाराज कोण होते, काय होते, कसे होते, बघायचं असेल तर नक्की हा मूवी पहा. खरंच बघा. आपल्या राजाला असं मारताना बघणं काही काहींना ते बघवत नाही. शेवटच्या आपलेच किती वेळा डोळे बंद झाले. अरे म्हणजे त्या कंडिशनला तर शेवटचा जो सीन होता, ज्यावेळेस जीप काढतं त्यावेळेस लिटरली डोळ्यातनं पाणी येत होतं विशाल तिथे लोकांच्या. तुला माहितीये का मला काय म्हणायचंय, ज्या लोकांना, जे लोक बघ असे सेक्युलर असतात नाही का, काही नसतं हे ते हे, त्यांनी हा पिक्चर पहा. आपला धर्म तर आपण जपलाच पाहिजे. त्याच्या मागचं कारण सांगतो, प्रत्येक जण प्रत्येकाचा धर्म जपतो. म्हणून धर्म आहे तरच आहे अस्तित्व. आपली फॅमिली, आपला धर्म आणि आपला देश, बस. हे का मी तुम्हाला जेन्युइनली मनातनं गोष्ट सांगतो. म्हणजे मी त्यांनी रिव्ह्यू दिला, आता माझी वारी. शेवटचे काही क्षण जे होते ते पिक्चरच्या बाबतीत सगळे काटा आणणारे होते. त्यामुळे प्रत्येकाने मूवी बघा. प्रत्येकाने आपल्या धर्माबद्दल, आपल्या जातीबद्दल एक प्राऊड फील होणारी गोष्ट आहे. आणि कधीही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपली फॅमिली, आपले आईवडील, आपला धर्म आणि आपला देश, ह्या तिन्ही गोष्टीबद्दल आपल्या मनात एक वेगळंच प्राऊड फिलिंग असते, एक वेगळंच आपुलकी असते. आणि ही ती जागे करणारा पिक्चर आहे आपल्या धर्माबद्दलची. खूप भारी फिलिंग आहे. एवढ्या मेहनतीने पिक्चर बनवलेला आहे, आपल्या धर्मावरती पिक्चर बनवलेला आहे. मस्त झालं. हा ब्लॉगचा, हा रिव्ह्यू पिक्चरचा जो होता व्हिडिओ छोटासा, खूप सुंदर झाला. आणि जेवढे लोकांनी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्या प्रत्येकाने चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकाने कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. आणि आपल्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर होत आहेत. एक आणखीन 4-5 जर राहिलेत तर जेवढे आहेत ना तेवढे प्रत्येकाने, ज्यांनी केलं नसेल त्यांनी आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि 1 लाख करा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.